समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। गाढवी कारभार चाललेल्या गाढवी कारभाराचा निषेध करण्यासाठी सोबत गाढवा आम्ही आणली होती। तसेच या सांगलीच्या महापालिकेला अत्यंत वाईट पद्धतीने तिथल्या नागरिकांना प्रशासनाने लोबाडलेला आहे। हे थांबवावं म्हणून याचा आम्ही आज या ठिकाणाला निषेध केलेला आहे। गाढवा सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका प्रशासनाने केलेली सर्व प्रकारची करवाढ तात्काळ रद्द करून खाजगी कंपनीला देण्यात आलेला कर वसुली ठेका सुद्धा रद्द करावा या मागणीसाठी दलित महासंघ मोहिते गटाचे वतीने शुक्रवार दिनांक 21 मार्च रोजी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेवर गाढव मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये दलित महासंघाचे कार्यकर्ते गाढव घेऊन महानगरपालिकेच्या दिशेने आले। यावेळी विविध घोषणांनी व हलगीच्या निनादाने महानगरपालिका परिसर दणाणून गेला। हातामध्ये निळे झेंडे घेऊन मोठ्या संख्येने कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। गाढवासहित महानगरपालिकेमध्ये शिरकाव होऊ नये म्हणून महानगरपालिका परिसरातील गेटला आतून कुलूप लावण्यात आले होते, परंतु एका गेटला कुलूप नसल्याचे लक्षात आल्याने दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांनी त्या गेटमधून गाढवांना आत घेऊन येत महानगरपालिका परिसरात प्रवेश केला। यावेळी कार्यकर्ते आपल्या मागण्यांबाबत आक्रमक झाले होते। काही वेळ गाढव हातात घेऊन कार्यकर्ते थांबले होते। नंतर त्यांनी गाढवांना महानगरपालिका परिसरात मोकळे सोडले। दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांची आक्रमक भूमिका पाहून येथील उपायुक्त यांनी दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उत्तम मोहिते यांच्याशी चर्चा करून त्यांचे निवेदन स्वीकारले। यावेळी उपायुक्त यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की महानगरपालिकेने करवसुली ठेका अमरावतीच्या खाजगी कंपनीला दिला आहे। कंपनीचे लोक अतिशय चुकीच्या गुंडगिरी पद्धतीने दांडगावशाही करून करवसुली करीत आहेत। तसेच वास्तविक घर व जागा बांधकाम याची कोणतीही मोजणी न करता मनमानी पद्धतीने करवसुली घेतली जात आहे। कर भरल्यास पाणी कनेक्शन कापले जात आहे। शिक्षण, दिवाबत्ती, गटारी, स्वच्छता अशा अनेक समस्या असताना त्याकडे नगरपालिका प्रशासनाचे लक्ष नाही। नागरिकांना मूलभूत सेवा सुविधा न देता करवसुली म्हणजे अन्याय आहे। तेव्हा तात्काळ वाढीव करवाढ थांबवावी, अन्यथा भविष्यात संबंधित विभागाच्या अधिकारी यांना रस्त्यावर उघडे करून धिंड काढू असा इशारा दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उत्तम मोहिते यांनी दिला आहे। महानगरपालिकेला स्थापन होऊन आज जवळजवळ 25 ते 26 वर्ष पूर्ण होत आहे। या 26 वर्षात या महापालिकेनं जी 6 गल्ल्याची सांगली सोडली, तर त्या 6 गल्ल्याच्या सांगलीनंतरनं जी पुढला आराखडा तयार झाला, या आराखड्याला जे नगर रचनेचे भ्रष्टाचार अधिकारी बसले होते त्यांनी कोणत्याही पद्धतीची बंधनं लावली गेली नाहीत। तोंडो बघून त्या ठिकाणाला बांधकामाला परवाने सुद्धा दिले गेले नाहीत। बांधल्यावर त्यांना कर लादला गेला। त्या माणसानं रस्त्यात किती घर बांधले किंवा त्याचे बांधकाम किती जागेत आहे, अनेक जणांनी अनेक जागांच्या जागा अडपल्या। मागासवर्गीय वस्तीत बघायला गेलं तर मागासवर्गीय वस्तीतला आराखडा कोणत्याही पद्धतीचा आराखडा तयार झाला नाही, कोणत्याही सुविधा त्या ठिकाणाला दिल्या जात नाहीत। त्यांच्या जवळजवळ 14 प्रकारचे कर आमच्या कागदावर त्यांनी दिलेले आहेत। शिक्षण कर, वृक्ष कर, रस्ता कर, प्रतिवे कर, बगीचा कर, फायर ब्रिगेडचा कर असे असून सुद्धा मागासवर्गीय वस्तीत या 14 पैकी एक सुद्धा सुविधा दिल्या गेल्या नाहीत। अशा आमच्या अनेक मागासवर्गीय वस्ती आहेत, त्या ठिकाणी आम्ही अनेक वेळा पाठपुरावा केलेला, पण त्या ठिकाणी आता आजपर्यंत ही लोक शासन आपल्याला स्वच्छतागृह व प्रसाधनगृह पुरवत नाही। म्हणून आज त्यांनी स्वतःच्या पैशाने थोड्याशा राहिलेल्या जागेत संडास बाथरूम बांधले गेलं, पण यांनी अमरावतीची जी काय संस्था आणली, प्रायव्हेट संस्था, आणि त्याच्यामार्फत सर्वे करण्यात आला। त्या संडास बाथरूमचा आणि रस्त्याला बांधलेलं एखादं कंपाऊंड दगड ठेवलेलं ते आखून सुद्धा त्यांनी कर लादण्याचा या ठिकाणाला प्रकार केलेला आहे। आमच्या आज आयुक्त साहेबांना म्हणणं आहे की साहेब, महापालिका प्रशासन अजिबात कायद्याप्रमाणे वागत नाही, जेरप्रमाणे वागत नाही। त्यांनी तात्काळ चाललेला अन्याय थांबवावा आहे, नेहमीप्रमाणे कर घेण्यात यावा, तसेच ज्या काही सुविधा आहेत त्या पण देण्यात याव्यात। आम्ही आयुक्त साहेब तुमचं लय नाव ऐकलंय, तुमचं लय काम पण ऐकलंय, तुमचं काम पण आम्ही बघितलंय महाराष्ट्रातलं। साबळे साहेब, तुमच्यासारखी व्यक्ती असताना जर असा अन्याय या ठिकाणाला होत असेल तर संबंधित अधिकाऱ्यांना उघडं करून धिंड काढल्याशिवाय राहणार नाही। मी असा दलित महासंघातर्फे केलं। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा
आणि लाईक करायला विसरू नका.